नमस्कार। मी कवयित्री व शिक्षिका वृषाली सोनवणे। येत्या 1 जुलैला प्राध्यापक डॉक्टर शिवाजी उसे यांचा 50वा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने मी या कवितेतून शुभेच्छा संदेश देणार आहे। एका कवीला कवितेतून शुभेच्छा संदेश देणं मला संयुक्तिक वाटतं। चला तर मग ऐकूया शुभेच्छा संदेश देणारी ही कविता, अर्थात वाढदिवस तिफनकाराचा। 1 जुलैला आहे 50वा वाढदिवस। 1 जुलैला आहे 50वा वाढदिवस। न जाणे कुठे नि कसे गेले आयुष्यातील हे दिवस। किती मान सन्मान आहे आश्चर्याची गोष्ट। किती मान सन्मान आहे आश्चर्याची गोष्ट। घेतात सतत नवीन काहीतरी करण्या कष्ट। एकटे चालत जात नाहीत, सोबत सर्वांना घेऊन जातात। एकटे चालत जात नाहीत, सोबत सर्वांना घेऊन जातात। जीवनाचा आनंद मात्र भरभरून लुटतात। संवाद त्यांचा नेहमीच असतो प्रत्येकाशी। संवाद त्यांचा नेहमीच असतो प्रत्येकाशी। जोडतात नाते नवोदित लेखक आणि कवींशी। जोडतात नाते नवोदित लेखक आणि कवींशी। माणुसकीचे गड त्यांना अधिक जवळचे वाटतात। माणुसकीचे गड त्यांना अधिक जवळचे वाटतात। सुखनेच्या दुःखातही आवर्जून सहभागी होतात। सुखनेच्या दुःखातही आवर्जून सहभागी होतात। तरुणांना न भरकटण्याचं आवाहन करतात। तरुणांना न भरकटण्याचं आवाहन करतात। नका हयात घालू पुढाऱ्यांच्या मागे अनमोल संदेश स्पष्टच देतात। न विचारांची परख घेऊन ते उडण्यास सांगतात। न विचारांची परख घेऊन ते उडण्यास सांगतात। नवोदित लेखक नि कवींच्या पंखात बळ भरतात। नवोदित लेखक नि कवींच्या पंखात बळ भरतात। प्रवास यातनांचा कष्ट अपार। प्रवास यातनांचा कष्ट अपार। हाल अपेष्टांचा डोंगर तरी मानली नाही हार। हाल अपेष्टांचा डोंगर तरी मानली नाही हार। प्रोत्साहन नेहमीच देत आले। प्रोत्साहन नेहमीच देत आले। उमेद नवनवीन जगण्याची। आनंदी जीवन कसे असावे हीच प्रेरणा देण्याची। सुप्रसिद्ध कवी, लेखक, संपादक तथा तिफनकार। सुप्रसिद्ध कवी, लेखक, संपादक तथा तिफनकार। देव परमेश्वर त्यांना भरभरून आयुष्य हाच शुभेच्छांचा हार। देव परमेश्वर त्यांना भरभरून आयुष्य हाच शुभेच्छांचा हार। धन्यवाद।